या सगळ्या विपरीत परिस्थितीत हे आम्ही जिवंत देव नाही बघितला, पण जर आम्हाला सांगायची वेळ आली, तर आम्ही ठामपणे नमूद करू, की श्रद्धेय पुनालेकर सर हे साक्षात त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे अंश बनून या खटल्यामध्ये आले. यांचं एक कर्तृत्व मी ठामपणे सर्व भारतीयांना सांगू इच्छितो. ते म्हणजे आदरणीय उज्ज्वल निकम साहेबांचा परिचय सर्व भारतीयांना असा आहे, की त्यांनी त्या देशद्रोहींना फासावरती लटकवलं. पण या आदरणीय पुनालेकर सरांनी स्वकर्तृत्वावरती, मेरिटवरती कोणाला पक्ष कार्यालयामध्ये जाऊन किंवा कुठल्याही अभियोजन पक्षाशी संबंधित काही संवाद साधून नाही, तर आपल्या अनुभवाच्या आधारावरती ज्यांनी कन्फेशन दिलेलं होतं, अशा सर्व आरोपींच्या पाठीमागे ठाम राहून त्यांना निर्दोष सोडलं. मी ठामपणे सांगतो की जर आदरणीय पुनालेकर सर या खटल्यामध्ये नसते, तर हा खटला 31 जुलैपर्यंत निकाली निघाला नसता. आज जे 7 आरोपी आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत स्वाभिमानाने सभ्यतेने या भारतामध्ये जगतात आहे, तर ते आदरणीय पुनालेकर सरांमुळे. आदरणीय पुनालेकर सरांना प्रचार प्रसिद्धीची गरज नाहीये, पण असं त्या विपरीत परिस्थितीमध्ये अनुकरणीय समर्थनीय एक हिंदू वकील म्हणून जगणं जगाच्या पाठीवरती सगळ्यांनी असावं, म्हणून मी हे ठामपणे सांगितलं. कारण बहुतांशी वकिलांनी अत्यंत त्या सरकारच्या ताठाखालचं मांजर बनून बाणगुळ म्हणून या खटल्याचा दुरुपयोग केला. राजकीय अभिलाषा अंगीकारत त्यांनी या खटल्यामध्ये ते आलेत आणि हा खटला दीर्घकाळ लांबवण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत. यामध्ये अपवाद जर कोणी असतील तर ते आदरणीय पुनालेकर सर आहेत.